हॅलो फ्रेंड्स, आतापर्यंत आपण विण दोघांतली ही तुटेना यात बघितलं की स्वानंदी ही समर राजवाड्याला भेटायला गेलेली असते त्या वृद्धाश्रमासाठी. पण अंशू तिला समरसोबत भेटू देत नाही. तो काहीही कारणं सांगून नंतर स्वानंदी त्याला खूप रिक्वेस्ट करते. तेव्हा अंशू बोलतो की ठीक आहे, मी समर सरांना भेटून येतो आणि मग तुम्हाला सांगतो. अंशू जातो आणि तिकडनं रिटर्न आल्यावर बोलतो की समर सर भेटायला तयार नाही आणि त्यांनी 1 महिन्याच्या आत वृद्धाश्रमाची जागा खाली करायला लावली. तो समरने तसं सांगितलं नसतानाही तो आपल्या भावाबद्दल काहीही सांगून स्वानंदीला समरबद्दल भडकवतो. स्वानंदीच्या मनात समरबद्दल गैरसमज तयार होतो आणि तिला समरचा खूप राग येत असतो. स्वानंदी घरी आल्यावर तिच्या बाबांना बोलत असते की जर वृद्धाश्रमाची जागा गेली ना तर मी त्या समर राजवाड्याला कधीच सोडणार नाही म्हणून. आणि इकडे समर वृद्धाश्रमाची जागा वाचवण्याच्या तयारीत असतो. त्याला नको असतं की काही गरीब लोकांना तिथून बाहेर काढणं. तो गरिबांसाठी सगळ्यांसाठी खूप चांगला असतो. इकडे समरची काकू आदिराच्या लग्नाचं समरसोबत बोलायला आली असते की मुलीचं वयातच लग्न व्हायला पाहिजे म्हणून, आणि आदिरासाठी चांगलं स्थळ चालून आलं सांगते. तेव्हा समर तिला बोलत असतो की एवढ्या लवकर आदिराचं लग्न करायची काही गरज नाही, अजून 4-5 वर्ष तरी तिचं लग्न करायला नको. तेव्हा समरची काकू बोलत असते की पण आदिरासाठी चांगलं स्थळ चालून आलं आहे आणि त्याची आजी पण तिला साथ देते की बघ तुझ्यासारखं व्हायचं, लेट नको आहे, मुलीचं लग्न वयातच झालेलं बरं. समर इकडे ऑफिसमध्ये येतो. त्याला तेच आठवत असतं की त्याची काकू त्याला बोलत असते की उद्या जर कोर्टनवरी झाली तर कोण तिच्याशी लग्न करणार आहे, स्थळ आलं आहे फक्त, बघायला काय हरकत आहे, बघण्याचा कार्यक्रम तर करूया. समरचं ऑफिसमध्ये कुठेच लक्ष नसतं. त्याला सारखे तेच विचार येत असतात. आनंद समरशी बोलत असतो. समीर कसला विचार करतोय रे? तेव्हा समर बोलतो, आनंद अरे माझ्या बहिणी मोठ्या झाल्या आहे, अदिराला बघायला पाहुणे येणार आहेत आज. तेव्हा आनंद बोलतो की असं अचानक कसं ठरलं? तेव्हा समर बोलतो काकूने ठरवलं, आणि आजी आणि काकू दोघं ओके म्हटल्यावर तर मी म्हटलं की ठरवून टाकूया मग बघण्याचा कार्यक्रम आजच. समर त्याच्या मित्राला सांगत असतो की अदिराच्या लग्नाचा विषय ऐकून मला खूप अस्वस्थ वाटतंय. एका लग्न झालेल्या मुलीच्या बापाला जसं वाटतं तसं वाटतंय. समर आनंदला हे सांगत असतो की या दोघी बहिणी विशेषतः माझ्या जगण्याचा आधार आहे. मी त्यांना कशाप्रकारे आनंद देऊ शकतो काय नाही हे सगळं समर आनंदला सांगत असतो. तेव्हा आनंदही त्याला धीर देत असतो की सगळं चांगलं होणार, हे आज ना उद्या होणारच होतं, त्यामुळे आता स्वतःला मेंटली प्रिपेअर कर. इकडे समर मुलगा बघायला येणार म्हणून घरी निघतो ऑफिसमधून. इकडे अदिरा मस्त गाण्यांवर डान्स करत असते. तेवढ्यात तिथे तिची आई येते आणि तिला ओरडते. तेव्हा अदिरा सॉरी बोलते आणि बोलते की मी जाऊ का, मला फ्रेंड्सला भेटायला जायचं म्हणून. तेव्हा तिची आई बोलते की तू आज कुठेही जाणार नाहीस, ही साडी आणि हे दागिने घाल आणि तयार हो. तेव्हा अदिरा बोलते की हो मॉम, मी कुठल्याही फंक्शनला येणार नाही, तुला माहिती मला आवडत नाही. तेव्हा अदिरा साडी नेसायला नकार देते. तेव्हा मल्लिका तिच्यावर चिडते आणि बोलते की हे बघ, नाटकं बंद कर, कारण तुला बघायला पाहुणे येणार आहेत आणि माझं ऐकायचं आहे. तेव्हा अदिरा ओरडते की मला बघायला काय येणार आहेत, मी काय म्युझियम आहे का मला बघायला येणार आहेत म्हणून. तेव्हा अदिरा तिच्या आईला ओरडत असते की तुझी हे डिसिजन माझ्यावर लादू नको. तेव्हा मल्लिका तिला बोलते की ही तुझी डिसिजन नाही आहेत, ही तुझी थेअर आहेत. तुझी जी बाहेरची काही थेअर चालू आहेत ना ती सगळी मला माहिती आहे. तुझा समरदादा तुझे थेअर चालवून घेत असेल, पण मी नाही हं. आणि बाहेर जे काही तुझं चाललं आहे ना ते जर तुझ्या समरदादाला कळलं ना तर तुला घरातून हाकलून देईल. त्यामुळे मी जे काही सांगते ना ते ऐक आणि शांत राहा. इकडे स्वानंदी काही वृद्धाश्रमात येते. नानांना लागलेलं असतं. तेव्हा स्वानंदी विचारते की नाना काय झालं हे? तेव्हा नाना बोलतात की स्वानंदी बरं झालं तू आलीस, अगं गुंड पाठवले होते त्या राजवाड्यांनी. तेव्हा स्वानंदीला अजून त्या समर राजवाड्यावर राग येतो. बाकीची सगळी लोकं वृद्धाश्रमातले ते राजवाड्यांच्या इथे मोर्चा घेऊन गेलेले असतात. त्या मोर्चामुळे हे समरला त्याच्या बहिणीला पाहुणे बघायला येणार असं म्हणून जायचं असतं, पण त्यामुळे तो तिथे ट्रॅफिकमध्ये अडकतो. आणि सांगणारे लोक आशुतोषने समरला स्वानंदीबद्दल वेगळंच भरवलेलं असतं की वृद्धाश्रमावर कब्जा करणाऱ्या बाईने तुमच्याबद्दल वाईट साईड सांगून हा पैसे देऊन लोकांना आणलं आहे आणि हा मोर्चा काढला आहे म्हणून. त्यामुळे समरच्याही डोक्यात स्वानंदीबद्दल राग असतो. स्वानंदीला तर या मोर्चाबद्दल काही माहितीही नसतं. ती अचानक येते आणि पटकन मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करतो. पोलिस सगळ्या वृद्धांना बाजूला करतात आणि समर आपली गाडी घेऊन पुढे जातो. इकडे समरला त्याची काकू फोन करते आणि बोलते की लवकर ये, पाहुण्यांच्या स्वागतासाठी तू हवा आहेस रे. इकडे सुष्मिता आणि तिची आई बाहेर जात असतात. त्या दोघी गप्पा मारत असतात. सुष्मिताची त्या धुंदीत चालत असते. थोड्याच समरच्या गाडीत गाडीपुढे येऊन सुष्मिता धडकते.
तेव्हा सुष्मिताची आई पटकन तिला पकडते, गाडी बघते आणि बोलते एवढी मोठी गाडी बकरा मिळाला. तेव्हा सुष्मिताला मुद्दाम ॲक्टिंग करायला लावते आणि बोलते की ॲक्सिडेंट झाला. इकडे रोहन स्वानंदीला कॉल करतो प्रमोशन मिळालं आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी त्याला सांगत असते की पण ही सगळ्यात आधी तू गोष्ट आदिराला सांग आणि तिला ट्रीट दे, मग आपण पार्टी करूया नंतर. इकडे आदिरा टेन्शनमध्ये असते, तिला तिच्या आईचं बोलणं आठवत असतं. तेव्हा ती बोलत असते की मी नाही कोणाशी लग्न करणार, मला पिंट्या दादाशी बोललंच पाहिजे, समरलाच पिंट्या दादात म्हणत असते ती. तेवढ्यात तिला फोन येतो. रोहन आदिराला कॉल करतो आणि बोलतो की मला प्रमोशन मिळालं आहे. तेव्हा आदिरा बोलते वाव, आणि मलाही प्रमोशन मिळालं आहे. तेव्हा रोहन बोलतो म्हणजे काय? तेव्हा आदिरा बोलते की मी आत्तापर्यंत मुलगी होती, आता सून होणार आहे, फक्त तुझ्या घरची नाही दुसऱ्या मुलाच्या घरची. आणि आदिरा रागाने फोन ठेवते. इकडे आदिराला बघायला पाहुणे आलेले असतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. तेव्हा ते समरबद्दल बोलत असतात आणि हे अंशूला आणि त्याच्या आईला बिलकुल आवडत नसतं समरचं कौतुक केलेलं. इकडे समरला स्वानंदीच्या आईने सुशचा ॲक्सिडेंट झाला त्यांच्या गाडीसमोर म्हणून अडवून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे समर त्याच्यातून निघत नसतो. आणि इकडे पाहुणे समरची वाट बघत असतात. तेव्हा मल्लिका बोलते की समर येईलच थोड्या वेळात, तोपर्यंत मी आदिराला घेऊन येते, तोपर्यंत दोघं मुलगा आणि मुलगी बोलतील. इकडे समर पण उतरतो काय झाले म्हणून विचारायला. स्वानंदीच्या आई उगाचच त्याच्याशी पण भांडण करत असते की तुमच्यामुळे माझ्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. आणि इकडे आदिरा समरला कॉल करायचा विचार करते, पण समरचा फोन गाडीतच असतो. तेव्हा समर सॉरी बोलतो, पण स्वानंदीची आई तेवढ्याने ऐकत नाही. तेव्हा समर तिला सांगत असतो की माझ्या बहिणीला घरी पाहुणे बघायला आलेत आणि मला उशीर होतो आहे. इकडे आदिरा कॉल करत असते, पण समरचा कॉल हा गाडीत असल्यामुळे त्याला उचलता येत नाही. इकडे आदिराची आई वरती येते आणि आदिराला ओरडत असते की झाली फेकाफेक करून झाली, गुपचूप 5 मिनिटाच्या आत तयार व्हायचं आणि खाली यायचं. तेव्हा आदिरा बोलते की मी कुठलीही तयारी करणार नाही आहे आणि मला त्या मुलाशी लग्न करायचं नाही आहे, मला पिंट्या दादाशी बोलल्याशिवाय मला काहीच ऐकायचं नाही आहे, म्हणून ती तिच्या आईला सांगत असते. इकडे स्वानंदीची आई गाडी अडवते समरची, त्यामुळे समरला निघता येत नसतं. आणि इकडे आदिराची आई तिला धमकी देऊन खाली बोलवत असते. समर स्वानंदीच्या आईला रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा समर सांगत असतो की प्लीज मला जाऊ द्या, माझ्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहे, मी तुम्हाला हवं तर मदत करतो. तेव्हा आनंद बोलतो की अशी ऐकणार नाही, त्यांच्यावर आवाज चढवावा लागणार आहे. तेव्हा बोलतो की दाखवा तुमच्या मुलीला कुठे लागले. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की गुडघ्याला लागले. तो बोलतो दाखवा मग. तेव्हा स्वानंदीची आई बोलते असं दाखवता येणार नाही. तेव्हा आनंद बोलतो फक्त गुडघ्याला लागले ना, बाकी तर कुठे खरचटलं नाही त्यांना. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी सांगितलं ना तिला लागलं आहे म्हणून. तेव्हा आनंद बोलतो की तुम्हाला कसं कळलं तिला लागले म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी तिची आई आहे ना. त्या आनंद बोलतो की साध्या आईने कांगावा करणाऱ्या आई आहेत, तमाशा करणाऱ्या आई आहेत, तुम्ही तमाशा करणाऱ्या. तेव्हा मंदाकिनी आनंदवर सुटून आनंदची कॉलर धरते. तेव्हा समर त्या दोघांना सोडवतो आणि इथेच एपिसोड संपतो.